नमस्ते दोस्तों, मी श्रीनिवास। आज आपण दोन स्मार्टफोनची तुलना करूया। एक आहे ओप्पो रेनो 15 प्रो मिनी आणि दुसरा आहे विवो V70 इलाइट। तर मित्रांनो, आज आपण दोन मोबाईलमध्ये डिझाईन आणि डिस्प्लेची तुलना करूया। मित्रांनो, ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये दिलेला आहे आपल्याला 6.32 इंचचा कॉम्पॅक्ट डिझाईन आणि कॉम्पिटिशन मध्ये दिलेला आहे मित्रांनो 6.59 इंचेसचा लार्ज डिझाईन। दुसरे म्हणजे मित्रांनो, आपण बघूया कॅमेरामध्ये ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये 200 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ झूमिंग फिक्सिबिलिटी मिळते आणि दुसरी 120x झूमिंग आहे, 3.5x टेलीफोटो पोर्ट्रेट आहे, जे की तुम्हाला 50 मेगापिक्सल पर्यंत तुम्हाला वाईड अँगल कॅमेरा दिलेला आहे। आणि सोबत कॉम्पिटिशन विवो V70 इलाइट मध्ये जर बघितलं मित्रांनो, फक्त 8 मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा दिलेला आहे आणि 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिलेला आहे। मित्रांनो, तिसरे म्हणजे बघूया रेनो 15 प्रो मिनी मध्ये 100% फील्ड ऑफ व्ह्यू सह 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा भेटतो आणि कॉम्पिटिशन ब्रँड मध्ये विवो V70 इलाइट मध्ये 92% फील्ड ऑफ व्ह्यू सह 50 मेगापिक्सलचा कॅमेरा भेटतो, जे की याच्यामध्ये फील्ड ऑफ व्ह्यू खूप कमी भेटतो आणि रेनो 15 प्रो मिनी मध्ये 100% फील्ड ऑफ व्ह्यू भेटतो। मित्रांनो, इतकेच नाही तर कॉम्पिटिशन ब्रँड मधल्यापेक्षा तुम्हाला जास्ती AI फीचर भेटतात, ज्यामध्ये तुम्हाला भेटतो की इंडस्ट्रियल एक्सक्लुझिव्ह पॉपआउट फीचर भेटतो आणि AI पोर्ट्रेट ग्लो सह, ज्यामध्ये फोटो कौशल्य वाढतो, जे तुम्हाला कॉम्पिटिशन V70 इलाइट पेक्षा जास्त AI फीचर तुम्हाला रेनो 15 प्रो मिनी मध्ये भेटतील। तर मित्रांनो, सर्वोत्तम कॅमेरा, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि कॉम्पॅक्ट साईज हे सर्व एकाच फोन मध्ये भेटते, की जिथे कॉम्पिटिशन मध्ये कुठेच संधी भेटत नाहीये। मित्रांनो, जवळच्या स्टोर मध्ये व्हिजिट करा आणि आजच खरेदी करा ओप्पो रेनो 15 प्रो मिनी आणि यांच्या फीचरचा आनंद घ्या।